सेल्फ हिलिंग करता येतं आपल्याला? सेल्फ हिलिंग करता येतं ना. सी, हिलिंग थोडंसं आपण सायंटिफिकली जेव्हा बोलतो ना, जर का एखाद्या व्यक्तीला हिलिंग करायचंय तर त्याला पहिली गोष्ट आहे ना, जर का त्याची ॲबिलिटी असेल तर त्याला स्वतःला पहिले स्वतःचे प्रॉब्लेम नीट कळायला लागतात. बरेचदा आपण सिम्पटम्स सांगतो. डॉक्टरांकडे एखादा पेशंट जातो तेव्हा म्हणतो मला ताप आलाय, माझी पाठ दुखतेय. आयुर्वेदिक वाले बघतात, डॉक्टर अरे ह्याचा वात पित्त बॅलन्स काय बघतात. ॲलोपॅथी वाले बघतात, तुम्ही हे 10 रिपोर्ट करून या, मग आम्ही तुमचं ब्लड टेस्ट बघतो, युरिन टेस्ट, स्टूल टेस्ट, मग आम्हाला काय बॅक्टेरियल इन्फेक्शन का. हे एवढं सगळं एखादा करू शकत असेल तर तो पहिला आहे ना, देन दॅट पर्सन इज ग्रेट. मग तो आहे ना कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप पहिलं एस्टॅब्लिश करेल. आता रेकी असेल किंवा खूप हिलिंग वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत. इनर चाइल्ड हिलिंग, शॅडो वर्क, व्हेरी ग्लोरिफाईड नेम्स, क्वांटम हिलिंग, व्हॉटएव्हर. खूप अल्टिमेटली दे आर व्हॉट, दे इंडिकेट एनर्जी. आता एनर्जी म्हणजे काय? एनर्जी हे आहे ना, हे ते वेल्डिंग मशीन सारखं आहे. तुम्ही एखादा जॉईंट तोडू पण शकता आणि जॉईंट जुळू पण शकता. महत्वाचं काय, ते टूल महत्वाचं नाहीये. टूल आहेच महत्वाचं, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की मला जोडायचंय का तोडायचंय आणि ते जोडून तोडून बनवायचंय काय मला. खरंय. आता जर का हे प्रत्येकाला जर का मला हे कळतंय ना, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला की माझं डिझाईन काय, मला कुठे जोडायचंय, कुठे तोडायचंय, माझे कार्मिक पॅटर्न्स काय, हे काय, हे जर का मला कळत असेल आणि माझ्या टूल पण असेल, करून बसू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग ते शक्य आहे का स्वतःच? जसं आता आपण डॉक्टरांचं उदाहरण दिलं तर तसं, म्हणजे मला तरी असं वाटतं की हे इम्पॉसिबल असावं. मी असं इम्पॉसिबल म्हणणार नाही, कारण आय डोंट नो, बट खूप अवघड आहे हो स्वतःचं हिलिंग करणं. सेल्फ हिलिंग खूप अवघड आहे. कारण तुमचं मन आहे ना, ते तुम्हाला तुमच्या कोर वुंड्स पर्यंत पोहोचून देत नाही. तुम्हाला वर फिरवत ठेवतं. मग लोक मॅक्सिमम काय करतात, टूल घेतात, एखादा एक्झाम्पल रेकी, आणि मग चक्र हिलिंग वगैरे करतात. डज दॅट वर्क? इट कॅन क्युअर बट इट कॅनॉट हिल स्टिल. तेव्हा पुरतं तुम्हाला शांत करेल, तुम्हाला झोप त्या दिवशी शांत लागेल, पण दुसऱ्या दिवशी परत ती व्यक्ती आली आणि माझ्याबरोबर जे व्हायचं झालं, मी परत दुसऱ्या दिवशी परत आय फील द सेम पेन. हिलिंग नाही करू शकणार ती. आता त्याला ते हिलिंग म्हणतात बिकॉज एनर्जेटिक लेवलला आहे. बरोबर. पण माझ्या दृष्टिकोनातनं एनर्जीचा युसेज आहे ना, आणि त्याच्यामध्ये बाबाजींनी मला खूप शिकवलं, मी ते सांगेन पुढे एनर्जीचा वापरच्या ऍस्पेक्टनी. पण टूल इम्पॉर्टंट असण्यापेक्षा ते टूल कुठे, किती, कसं, केवढं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ते जर का एखाद्याला खरंच जमत असेल तर त्यानं करावं ना, इट विल वर्क. पण जे लोक वेदनेत असतात ना, प्रत्येकाला त्याची वेदना मोठी असते. हो, तुम्हाला आता हाताला लागलंय, तुमची वेदना मी फील करू शकत नाही म्हणूनच मी हील करू शकेन. तुम्ही फील करताय म्हणून तुम्ही हील करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे उत्तर टेक्निकली द्यायचं झालं तर सेल्फ हिलिंग होऊ शकतं. पॉसिबल होतं का? प्रत्येकाला होत नाही. म्हणून आय ऑलवेज टेल पीपल की तिथे स्वतःचा इगो नाही ठेवायचा. मी करणारच, मी असंच नाही. ऍट टाइम्स यू जस्ट हॅव टू सरेंडर टू अ राईट प्रॅक्टिशनर, गो टू दॅट राईट प्रॅक्टिशनर, बी व्हेरी ओपन, लेट दॅट पर्सन अंडरस्टँड थिंग्स आणि देन वर्क. आणि म्हणून कसं होतं, हिलिंग ही ट्रान्झॅक्शन नाहीये. हिलिंगचं सेशन झालं, तुम्ही आला अर्धा तास, काहीतरी मी तुम्हाला एनर्जी केली. हिलिंग इज नॉट अ ट्रान्झॅक्शनल जर्नी, हिलिंग इज अ ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी. आणि ट्रान्सफॉर्मेशन, एक बी जर का टाकलं तुम्ही मोहरीचं, तर त्याच्यातनं ते छोटस काय रोप वगैरे पण त्याला यायला जर का 20 दिवस लागतायत, हाऊ कॅन टेकिंग 7 सेशन्स चेंज युअर लाईफ? हे पण एक
ज्या लोकांना हिलिंग करून घ्यायचे स्वतःच, त्यांच्यासाठी हे पहिला महत्वाचा मुद्दा असतो, ते म्हणजे तुम्हाला हिलिंगची गरज कितपत वाटते. पण हे म्हणजे जो करून घेणारा आहे त्यालाही लक्षात यायला पाहिजे ना की आता आपल्याला हिलिंगची गरज आहे का, असं होऊ नाही शकत का? होतं आता म्हणजे जसं आता बरं नाहीये, डॉक्टरांचंच उदाहरण, मला पोटात दुखतंय तर मी डॉक्टरांकडे जाईल, असं मला हिलिंग करायची गरज आहे हे असं कधी लक्षात येतं? सिंपल, जेव्हा तुम्हाला आहे ना फॉर नो प्रॅक्टिकल रिझन्स तुम्हाला छान वाटत नाही लाईफमध्ये. हा, ओके. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, असा कुठली तरी वेदना आहे की जी जात नाहीये. बर. तिसरं आहे ते म्हणजे प्रचंड मूड स्विंग्स आहेत. आय हॅव बिकम हायली अनप्रिडिक्टेबल, तिथे बऱ्याचदा एनर्जीचा इश्यू असतो. चौथं म्हणजे काही पॅटर्न्स दिसत आहेत माझ्या आयुष्यामध्ये, वेगवेगळी लोक, एक्सपिरियन्स माझा तोच, एकच व्यक्ती, एक्सपिरियन्स तोच. लोक म्हणतात, लोकांचे एक्झाम्पल्स असे आहेत की यू कॅनॉट बिलीव्ह पीपल हॅव सफर्ड मिझरेबली फ्रॉम देअर ओन पेरेंट्स. कारण तिथे जर का कर्मच तुमच्या पेरेंट बरोबर तसं आहे तर यू आर बाउंड टू रिसीव्ह द सफरिंग्स. मग लोक म्हणतात, आम्हाला वाटलं लहान होतो ठीक आहे, मग आम्ही टीनेजर झालो तसंच राहिलं, आम्हाला नोकरी लागली तेच झालं, आमचं लग्न झालं तेच झालं, आता आम्ही रिटायर झालोय, आमची आई वडील 80 वर्षामध्ये आहेत, पण ते आमच्याकडनं आम्हाला आणि आमच्याकडनं त्यांना सेमच गोष्टी जात आहेत. आता इथे काय दिसतं, ह्या व्यक्तीचा कार्मिक इश्यू दिसतो त्या व्यक्तीबरोबर. आता जर का तुम्हाला कळतंय की एकाच व्यक्तीवर मी सफर करतोय, तेव्हा मला कळते वेगवेगळ्या लोकांकडनं मला एकच फिलिंग येत आहे. तिसरं दिसतंय की देर इज नो रिझन वाय आय हॅव सर्टन फिअर्स अँड ट्रॉमास. ह्याचा अर्थ तुम्हाला कॉज अँड इफेक्ट बघणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही नुसतं एखादी एनर्जी इन्व्होक केली, फॉर एक्झाम्पल रेकी, मी रेकीच्या अगेन्स्ट नाहीये, मी कुठल्याही मॉडॅलिटीच्या अगेन्स्ट नाहीये, बट आय एम जस्ट टेलिंग, गेली आणि मी फक्त चक्र हील केली, पण काय करतोय माझं मलाच माहित नाहीये. दॅट डझंट हेल्प. खूपदा लोक म्हणतात की एनर्जी टेक्स केअर. एनर्जी डझंट टेक केअर. कारण एक सांगतो तुम्हाला, आणि फार फायनल ऍस्पेक्ट सांगतो, हिलिंग आहे ना वेगवेगळ्या डायमेन्शनला होतं. बरं. हे खूपदा लोक आहेत ना समजून घेत नाहीत. जे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, मन म्हणजे माइंड और माइंड, बॉडी आणि एनर्जी, त्याला सोल म्हणतात काही लोक. आता काही लोक म्हणतात वी डोंट बिलीव्ह इन सोल, मग एनर्जीवर तरी बिलीव्ह करता. एनर्जी समजा, या 3 लेवलला हे इक्वेशन फिट झालेलं असतं. कॉज अँड इफेक्ट इक्वेशन बोललो ना. हीलर बघू शकतो इफ दॅट पर्सन रिअली इक्विप्स हिमसेल्फ टू सी थ्रू थिंग्स, की मला हिलिंग कुठं ट्रिगर करायचंय आणि कुठं कुठं जाऊन हील करायचंय. काही बॉडी लेवल हिलिंग असतं ते तुमच्या सबकॉन्शियस मधनं करायला लागतं. काही बॉडी हिलिंग तुमच्या एनर्जी लेवलला करायला लागतं. काही वेळेला तुमचं माइंड हील करायला तुमची बॉडी पण हील करायला लागते. कारण तुम्हाला सांगू का, हे जे डायमेन्शन्स आहेत ना हे इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे हे जे आहेत ना हे असे वेगवेगळे पाण्याचे चॅनेल्स आहेत. खूपदा असं असतं की ऍक्च्युली माइंड मध्ये करप्शन असतं, म्हणजे ब्लॉकेज असतं और वुंड असतं, पण ते आता बॉडीने ऍब्सॉर्ब केलेलं असतं. काही एनर्जेटिक पोल्युशन असतं, ते तुमच्या माइंड मध्ये आणि कधी कधी बॉडीमध्ये गेलं असतं. आता होलिस्टिक हिलिंग हे शब्द वापरतात. होलिस्टिक हिलिंग म्हणजे तुम्हाला आहे ना ते पोल्युशन त्या डायमेन्शन मधनं काढता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा डायमेंड असतो माइंड मध्ये 2 आहेत डायमेन्शन, 3 आहेत, अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, कॉन्शियस. कॉन्शियस हा पण प्रचंड प्रचंड इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. कारण मी जेव्हा तुम्हाला बोललो एक्झाम्पल दिलं योद्ध्याचं, की त्याला मी जेव्हा इथं रिपेअर केला त्याच्या वुंड्स, आणि त्याला जेव्हा सांगितलं जातं ना आता तुला आहे ना
तू अशी तलवार नाही फिरवायची, तुझी अशी तलवार आहे तर तू अशी तलवार वापर. हे थोडंच एनर्जी करते, हे थोडं सोल करतोय, हे त्याला कॉन्शियसली करायचं ना. हो. माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल मी करणे, जेणेकरून मी जे झालं ते रिपीट करणार नाही परत. इथं त्या व्यक्तीचा रोल असतो. आता मी नुसतं चक्र फिरवून नाही उपयोग. चक्र बॅलन्स केली, पण मी माझ्यामध्ये कॉन्शियस लेवलला बदल करत नाही, मला काय करायचं तेच माहित नाहीये, काय त्याचा उपयोग. बरोबर. तर ह्या डायमेन्शन बघायला लागतात. आता हे खूप डिटेलमध्ये बोलता येईल की हाऊ एनर्जी डिस्टर्ब्स बॉडी. पण एक मी सांगतो, म्हणजे माझ्याकडे यांना खूप लोक येतात की जे म्हणतात की आमचे आई आणि वडील असं त्यांना ते हेल्थ लेवलला होते, तुम्ही काहीतरी करा. बरेचदा मी नाही करत, प्रांजळपणे सांगतोय. का नाही करत? कारण बॉडी इज द लास्ट डायमेन्शन दॅट गेट्स इम्पॅक्टेड. एनर्जेटिक लेवलला जर का प्रॉब्लेम असतील, आपण याच्यामध्ये कार्मिक इम्प्लिकेशन्स बाजूला ठेवू, जे मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन केले. पण जेव्हा एनर्जेटिक म्हणजे माइंड लेवलला इश्यूज असतात, एनर्जी लेवलला इश्यूज असतात, जेव्हा तुम्ही एखाद्या त्या अनहील्ड पार्ट मध्ये खूप प्रोलॉंग ड्युरेशन राहता ना, तेव्हा सगळ्यात शेवटी तुमची बॉडी इम्पॅक्ट होते. मग तुम्ही बघत असाल, जी लोक डिप्रेस्ड खूप वर्ष राहतात ना, किंवा त्या ट्रॉमामध्ये असतात, त्यांच्या बॉडीमध्ये इम्पॅक्ट होतो त्याचा. इथं काय करायला लागतं माहितीये की ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं जिथून सोर्स आलाय ना, बॉडीमध्ये जिथून आलंय, पहिल्यांदा तिथनं क्लिन्झिंग चालू करायला लागतं. पण लोकांना तेवढा पेशन्स नसतो. लोकांना वाटतं की असं काहीतरी मॅजिक होईल आणि त्याचं रेकीची एनर्जी, अजून कुठली एनर्जी असं होईल आणि मग ते हेल्दी होतील, ते क्युअर होतील टेम्पररी. पण परत त्यांना तेच व्हायला लागेल, कारण सप्लाय आलाय ना वरनं. तुम्ही एक लक्षात घ्या, इथे सपोज असं आपण म्हणू, असे एक मोठा डबा आहे, त्याच्यामध्ये खूप काहीतरी तांदूळ ठेवलेत. मी खालनं काढले की ते वरनं परत येत आहेत ना. बरोबर. मला पहिल्यांदा वरनं काढायला पाहिजे आणि मग इथनं काढायला पाहिजे. अदरवाईज इट विल बिकम रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी. अगदी. आणि मग लोक म्हणतात की हिलिंग काम करत नाही. हिलिंग काम करतं, फक्त बरेचदा काही वेळा आपला अप्रोच बरोबर नसतो. त्यामुळे हिलिंग इज अ आर्ट अँड सायन्स. हेन्स आर्ट कुठे माहितीये का, की जिथे आपण म्हणू ज्याला डिव्हाइन गायडन्स असतो, तुम्हाला रूट कॉज असेसमेंट नीट जमतंय का, तुम्हाला एक्झॅक्ट डायमेन्शन मध्ये त्या व्यक्तीच्या घुसता येते का, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आर्ट मध्ये जातात. पण आता सर तुम्ही जे म्हणता की आर्ट आणि सायन्स, तर सायंटिफिकली हे हेलिंग हे योग्य आहे का? म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह आहे का, असं म्हणूया का आपण? सायंटिफिकली येस, कारण आपण एनर्जी बिईंग्स आहोत. वी आर एनर्जी, हे सायन्सच बोलतंय. बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या सब्जेक्टवर R&D काम वेस्टर्न कंट्रीजमध्ये होतंय. तुम्हाला मी एक सांगतो, एक डिव्हाइस ऍक्च्युली एका ग्रुप ऑफ जर्मन सायंटिस्टने डेव्हलप केलंय. त्याला हिली नाव दिलं त्यांनी. हिली नाव आहे. ते इक्विपमेंट आहे. इट्स लाईक आपले जे आयपॉड्स असतात ना, तेवढं ते असं इक्विपमेंट आहे. ते काम करतं क्वांटम फिजिक्स लेवलला काम करतं. बिकॉज दे कन्सिडर एव्हरी ह्युमन इमोशन, एव्हरी ह्युमन प्रॉब्लेम ॲज अ क्वांटम फ्रिक्वेन्सी. आणि त्याला तुम्ही तुमची एनर्जी दिली ना त्या इक्विपमेंटला, की तुमचा ते सगळा रिपोर्ट अनालाइज करून देतो. तुमच्या चक्रांपासून सगळा रिपोर्ट देतं आणि इट मॅचेस. सायंटिफिक आहे. इट्स अ सायंटिफिक इक्विपमेंट. बाबाजी सांगतात की एक वेळ असेल काही वर्षानंतर हिलिंग मेनस्ट्रीम होणार आहे. आता लोकांना माहित नाहीये ना, इट विल बिकम मेनस्ट्रीम. म्हणजे जसे शाळेमध्ये विषय शिकवले जातात ना, तसं हिलिंग हा एक टॉपिक असेल. लोक जसे आता पूजा करतात, अजून काय करतात आयुष्यामध्ये, हिलिंग विल बिकम इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ. तिसरा महत्वाचा मुद्दा बाबाजी सांगतात की हे नुसतं घरगुती लेवलला राहणार नाही, म्हणजे फॅमिली लेवलला, बट दिस विल बिकम अ कॉर्पोरेट
अजेंडा आणि ऑर्गनायझेशन तिकडे हळूहळू ऑलरेडी जायला लागलेले आहेत वेलबिंग कॉन्सेप्टकडे. तर बाबाजी सांगतात जसे तुमच्याकडे आता लोक बॉडी मसाजला जातात आणि मसाज करून येतात बिकॉज बॉडीमध्ये स्टिफनेस असतो, बरोबर, तसे एनर्जी स्पा बनतील. एनर्जी स्पा, हा, ज्याच्यामध्ये आहे ना इट विल हिलिंग विल बी टेकन ओव्हर टू सर्टन डिग्रीज, नॉट ऑल डिग्रीज, बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्याच्यामध्ये देर विल बी किओस्क. फॉर एक्झाम्पल एखादा असा तुम्ही बघा की एखादा एक किओस्क बनलाय, तुम्ही जाऊन बसायचं, इट विल रीड युअर व्हायब्रेशन, इट विल गिव्ह यू रिपोर्ट. देन इट विल ऑटो एडजस्ट द सेटिंग की ह्याचे कुठल्या चक्र काय कसं कसं करायचंय. इट विल रन द फ्रिक्वेन्सी आणि तुमचे पॅरामीटर बॅलन्स, रिपोर्ट बाहेर येईल. स्ट्रेस एम्प्लॉय जाईल तिथे आणि बाहेर येताना फ्रेश होईल, कारण स्ट्रेस आणि एन्झायटी आणि निगेटिव्ह इमोशन्स लोकांच्या प्रोडक्टिव्हवर इम्पॅक्ट करतायत. म्हणजे आपण बाकी सगळे पर्सनल इश्यूज आणि हे सगळं बाजूला ठेवू, बट इट इज ऑल्सो इम्पॅक्टिंग ॲबिलिटी ऑफ अ नेशन टू प्रोड्यूस. ह्या लेवलला हे सगळं जाणार आहे ना. हे आम्ही 50 वर्ष 60 वर्ष नाही, पुढच्या 20-25 वर्षात तुम्हाला हे सगळी डेव्हलपमेंट दिसेल. आणि तोच रिझन आहे की मी तुम्हाला आज एवढं भरभरून सांगतोय, बिकॉज हे बाबाजींनी दिलेलं काम आहे मला, की हिलिंग इज शुड बिकम अ डेली रिच्युअल फॉर पीपल. सर, आता मला सांगा की समजा मला कळालं किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला कळालं की मला हिलिंगची गरज आहे, ओके, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो की मी चांगल्या हिलरकडे जाणं, चांगल्या डॉक्टरकडे जाणं. तर अशी चांगल्या हिलरची गुणवैशिष्ट्य किंवा स्पेसिफाय कसं तुम्ही डिस्क्राईब कराल? पहिली गोष्ट आहे ना, मी चांगला किंवा वाईट शब्द नाही वापरणार, मी बोलेल इफेक्टिव्ह. हो, अगदी बरोबर, इफेक्टिव्ह शब्द वापरेल. आता 3-4 इम्पॉर्टंट ट्रेट्स आहेत. पहिला ट्रेट आहे, हिलर शुड बी नॉन जजमेंटल. हो, पुढचा माणूस तुम्हाला आहे ना तुमच्या वेदने करून हो ते वाईटच बरं का, तुमचे सासरे जरा प्रॉब्लेमच आहे, हे नाही बोलायला पाहिजे. खरं, तुमच्या वेदनेचं शमन करण्यासाठी दुसऱ्याला जज करणे, एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली नॉट. किंवा तुमच्या वेदनेमध्ये वाहून जाणे, किती एम्पथी. इथे एम्पथी पण चालत नाही, सिंपथी पण चालत नाही. स्पेस होल्ड करायला लागतं. मी तुम्हाला आहे तसं बघायला लागतं, बरोबर, इव्हन विदाउट जजिंग यू. हो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकालचा काय माहितीये का, लोक एकमेकांपाशी ओपन होत नाहीत बिकॉज एव्हरीवन हॅज अ फिअर ऑफ जजमेंट. लोकांना जजमेंट नकोय. आता जर का तो माणूस सगळीकडनं पळून तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही त्याला जज केलंय, हे चुकीचं केलं बरं का तुम्ही. हे 10 वर्षापूर्वी असं नाही व्हायला होत. यू आर नॉट हिलिंग दॅट पर्सन. हा पहिला. दुसरा मुद्दा. तिसरं म्हणजे ऑब्व्हियसली टेक्निकल स्किल्स, आर्टिस्टिक स्किल्स, टेक्निकल स्किल्स, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. त्या व्यक्तीला आहे ना कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप एस्टॅब्लिश करता यायला पाहिजे. आणि माझे खूप लोकांना अर्ज असते की ट्रू हिलिंग डझंट हॅपन बाय जस्ट बॅलन्सिंग चक्राज. बॅलन्सिंग चक्राज इज व्हेरी सुपरफिशियल. बाबाजी सांगतात चक्रांमध्ये कॉन्शियसनेस आहे, तुम्ही कॉन्शियसनेसवर काम करा. त्या चैतन्य शक्तीवर आलेली जे मळब आहे त्याच्यावर काम करा. हे मळब म्हणजे मी तुम्हाला जे सगळं सांगितलं ते ट्रॉमा ड्रामा सर्कल. जेव्हा ती व्यक्ती त्यातनं बाहेर येईल, ते मळब क्लिअर होईल, तेव्हा मग तुम्ही नुसते चक्र बॅलन्स करा. चक्र बॅलन्स करणे म्हणजे दररोज आंघोळ करणे. पण जर का मी शेणामध्ये मातीमध्ये लोळून आलोय, माझ्या अंगावर असे भरपूर मी डाग डांबराचे लावून घेतलेत आणि मी फक्त दररोज आहे ना एक छान फक्त बरोबर एक आंघोळ करतोय, नाही होत ना ते. नाही. तर अ ट्रू प्रॅक्टिशनर विल ट्राय टू गो टू द डेप्थ. डेप्थ म्हणजे सगळीकडे ड्रिल करून चालत नाही. जिथे आहे ना तिथे ड्रिल करता यायला पाहिजे. त्या व्यक्तीला, चौथी गोष्ट, त्या व्यक्तीला तो त्याच्या मिजरीसाठी कसा रिस्पॉन्सिबल आहे हे पण दाखवून देता यायला पाहिजे. इथे जजमेंट नाहीये. मला चांगलं वाटतंय का हा मुद्दा नाहीये, तुम्ही जे बघताय तुमच्यासाठी चुकीचं आहे हे सांगून देता येणं फार गरजेचं आहे. पाचवा मुद्दा ऑब्व्हियसली टेक्निकल स्किल. त्याच्यामध्ये हा एक फार महत्वाचा मुद्दा मी सांगतो की
हिलिंग इज ऍक्च्युअली नॉट ऍक्ट ऑफ क्रिएशन. हिलिंग इज आर्ट ऑफ डिस्ट्रक्शन. जसं साधनेचं पण मी लोकांना बोललो की साधना इज टू लीव थिंग्स, गेट रिड ऑफ थिंग्स. हिलिंग इज ऑल्सो टू गेट रिड ऑफ थिंग्स. Primarily, the core purpose is to get rid of all the patterns, everything that is not right for you, for your journey. तर आता हे डिस्ट्रक्शन करायचंय. मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं, वेल्डिंगचं जे गन असेल किंवा ते जे काही इक्विपमेंट असेल. आता सपोज याचं वेल्डिंगची गन रिप्लेस करतो करवतीने का, सोपं होतं समजायला. मला एक पेरूचं झाड कापायचंय, त्याची फांदी कापायची आणि मला एक मोठं आहे ना वडाचं झाड कापायचंय, बुंध्याचं कट्ट खाली एवढं. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही एकच करवत दोन्ही ठिकाणी वापरू शकेन मी? सी, एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट ॲज अ प्रॉब्लेम इज अ फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला तोडणारी फ्रिक्वेन्सी पाहिजे, ट्रान्सफॉर्म करणारी. आता सपोज माझ्याकडे एवढीच करवत आहे आणि मी झाड कापायला निघालोय, तर करवत तुटते, झाड नाही कापलं जाते. तिथे परत टेक्निकल कॉम्पिटन्सी येते की इज दॅट पर्सन एबल टू फाइंड द राईट सॉ फॉर द राईट टूल फॉर राईट प्रॉब्लेम. मग इथे कधी कधी काय काय होतं, आता इथे प्रॉब्लेम सांगतो. तुम्ही मला डिस्कशनच्या आधी विचारलेलं की त्रास होतो का हिलिंग करून लोकांना. बरोबर. त्याचं मी थोडक्यात ब्रीफ देतो. जर का तुम्ही छोट्या करवतीनं मोठं झाड कापायला गेलात, करवत तुटणार. म्हणजे काय, द एनर्जी विच यू आर ट्राइंग टू ट्रान्सफॉर्म विल फ्लो टुवर्ड्स यू. यू विल अक्वायर द प्रॉब्लेम. बिकॉज एनर्जी तिथे म्हणत नाही किती चांगला माणूस आहे हा, ह्याला पेन मधनं बाहेर काढतोय. एनर्जी इज नॉट जजमेंटल. एनर्जी इज ॲज इट इज. ओके. त्यामुळे एनर्जी तिथे म्हणत नाही अरे हा तर ह्यांना मदत करतोय ना, असं नाही होत. दॅट वे इट इज व्हेरी सायंटिफिक प्रोसेस. यू नीड टू अंडरस्टँड यू आर डीलिंग विथ फायर. इफ यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट, यू आर गोइंग टू बर्न युअर फिंगर्स. देन यू शुड बी ओके टू डू दॅट. हिलिंग जो रिसीव्ह करतो ना, त्याला ही रियालिटी कळत नसते बॅकग्राऊंड मध्ये काय चाललंय. बरोबर. पण जो त्याच्यामध्ये असतो ना, त्याला ते कळत असतं की व्हॉट दिस पर्सन इज डीलिंग विथ. बरोबर. आता तुमचा मुद्दा होता की जो इफेक्टिव्ह जो आहे आपला हिलर, तर त्यांनी कसं केलं पाहिजे हिलिंग. तर ह्याच्यामध्ये होता की राईट ऍप्लिकेशन ऑफ टूल्स. आणि पाचवं म्हणजे हँड होल्डिंग लागतं लोकांना. हिलिंग म्हणजे काय माहितीये का, एखाद्या व्यक्तीचं गुडघाचं ACL तुटलेलं आहे, तर त्याला पहिल्यांदा ते एक्सरे काढून ते ACL तुटलेलं दाखवणे, किती तुटलंय, काय तुटलंय, कसं, हे सगळं रूट कॉज असेसमेंट. त्यानंतर त्याला रेकमेंडेड थेरपी सांगणे, रोबोटिक्स करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याला तो आबाका देणे. त्यानंतर त्याला तिथे नेणे, त्याचं सर्जरी करणे. सर्जरी केल्यानंतर त्या व्यक्तीला ते देतात काय, फिजिओथेरपीचे इंटरव्हेन्शन पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही आता ऑपरेशन झालंय घरी जावा, असं नाही. त्या व्यक्तीला ते हँड होल्डिंग लागतं, ते देणे. तेव्हा तो व्यक्ती आहे ना ट्रान्सफॉर्म होतो. लंगडा पाय ते व्यवस्थित चालणारा माणूस. हे जे चेंज आहे ना, जे आपण प्रॅक्टिकली डॉक्टर करताना बघतो, तेच एका हिलरचं पण काम आहे. तुम्ही सेशन केलं चावा असं नाही होत. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा असतो, आता हा बरेचदा जो ज्या व्यक्तीला हील व्हायचं त्याला तो कळत नाही, पण दिस इज मोर फॉर द पीपल हू हील. जे हिलिंग साईडला आहेत, की इगोइस्टिक अप्रोच असून चालत नाही. मी हे करून दाखवणारच, मी हे करतोच. बिकॉज देन यू आर ट्राइंग टू टेक प्लेस ऑफ गॉड, क्रिएटर. मग तो तुम्हाला त्याची लिमिटेशन देतो, तुमची लिमिटेशन्स दाखवतो. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी आहे ना
ट्रान्सपरंट डायलॉग करता यायला पाहिजे की लोक तुमच्याकडे आलेत की बाबा व्हॉट इज पॉसिबल अँड व्हॉट इज नॉट पॉसिबल, व्हॉट यू नीड टू अँड व्हॉट आय विल डू. बरेचदा लोकांना काय वाटतं की आता मी एखाद्या हिलरकडे गेलो म्हणजे माझं आउटसोर्स केली रिस्पॉन्सिबिलिटी. असं नाही होत. यू कॅनॉट आउटसोर्स युअर इव्हॉल्युशन टू एनीबडी ऍट एनी कॉस्ट. स्वतःचा रोल महत्वाचा असतो. हो. त्यामुळे अ गुड हिलर विल ऑल्सो टेल वेदर यू लाईक ऑर नॉट की तुमचा रोल काय ह्याच्यामध्ये आणि माझा रोल काय. आणि ते साइन अप झाल्याशिवाय तो पुढे जातच नाही. हो, पण मग आता गुड जो इफेक्टिव्ह हिलर आहे त्याच्याबद्दल आपण बोललो, पण जो हिलिंग करून घेणारा आहे त्याचा रोल काय असतो? अरे फार, मी तुम्हाला सांगू का, हिलर इज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतं माहितीये का, ते मेन केमिकल्स मध्ये ते स्वतःचं अस्तित्व कुठंच नसतं, पण ते स्टील केमिकल रिॲक्शन करून देतं अंडर कंट्रोल कंडिशन्स वगैरे. बरोबर. हिलर इज अ कॅटलिस्ट. ऍक्च्युली जे केमिकल्स आणि रिॲक्टर आहे ना, तो सगळ्या त्या क्लायंट मध्येच आहे. बरोबर. ज्या माणसाला छान हील व्हायचं ना स्वतःला, आय थिंक तो तुमचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट त्याची स्वतःवर काम करण्याची तयारी पाहिजे. त्याला स्वतःला सेव्ह करण्यासाठी उत्साह पाहिजे. आणि म्हणून जशी साधना ही पण आग्रहाची गोष्ट नाहीये, हिलिंग ही आग्रहाची गोष्ट नाहीये. म्हणजे ह्याच्यात आपण म्हणू शकतो अंतःप्रेरणा पाहिजे. बरोबर. पॉझिटिव्हिटी पाहिजे की नाही, किंवा कुठेतरी पाहिजे की बाबा मला मदत पाहिजे, एवढा जरी थॉट असेल ना तरी बास आहे. दुसरं पाहिजे विश्वास पाहिजे या प्रवासामध्ये. आता विश्वास ही गोष्ट आभाळातनं पडत नाही. मी नुसतं तुम्हाला सांगितलं मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही बोलताना हो हो म्हणाल, पण यू विल थिंक काय म्हणजे पटकिनी विश्वास बसायला ना काहीतरी बॅकग्राऊंड लागते. हिलर काय करतो माहितीये का, तो तुम्हाला तुमचं विश्व उलगडून दाखवतो त्याच्या इनिशियल जे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप मध्ये. आणि मग तुम्हाला कळतं की अरे एक लॉजिकली आणि कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला तुम्हाला वाटतं की अरे नाही, आय थिंक हे मी बरोबर चालली. आता हे बरोबर चालली हे त्याची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी सुरुवातीला त्या प्रॅक्टिशनर हिलरकडे. हो, सुरुवातीला त्यालाच म्हणजे चॅलेंजिंग आहे म्हणायला हरकत नाही. आहे ना. पण तिथे त्याचं काय पाहिजे, त्यानं स्वतःला बाहेर काढायला पाहिजे. आणि त्यानं पण जी शक्ती त्याकडनं करून घेते त्या शक्तीला त्यानं सरेंडर व्हायला पाहिजे. मग असं छान गाणं वाजतं. जेव्हा तुम्ही म्हणता ना मी गाणं वाजवणार, तेव्हा मग ते किती चांगलं वाजेल माहित नाहीये. तिथं हिलरचं सरेंडर महत्वाचं आहे. बरोबर. आणि हिलर सरेंडर झाला की तो जो क्लायंट म्हणू आपण किंवा ज्याला हील व्हायचंय त्या व्यक्तीला त्याची पाळी येते. आता त्यानं पुढे बघितलंय तर त्यानं सरेंडर व्हायला पाहिजे. हिलरला नाही, त्या प्रोसेसला. बरोबर. इथे मी कुठल्याही म्हणत नाही की हिलर फार मोठा संत व्यक्ती आणि तुम्ही त्याच्या पाया पडा, नाही, नॉट नेसेसरी. बट यू नीड टू ट्रस्ट द प्रोसेस, सरेंडर टू द प्रोसेस. आणि ज्या लोकांनी हे केलंय ना त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आले. आणि मी एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर सांगतोय. आणि ज्या लोकांचा तो तिथे एलिमेंट सुटलाय ना त्या लोकांना हवे तेवढे म्हणजे जेवढे गरजेचे आहेत तेवढे चेंजेस आले नाहीत. बिकॉज डाऊट हा रेझिस्टन्स आहे. डाऊट म्हणजे काय, आय डोंट ट्रस्ट. ट्रस्ट मीन्स आय डोंट वॉन्ट टू फ्लो. आणि हिलिंग जर्नी ही अशी तो हिलर आणि क्लायंटनं एकमेकांचा हात पकडून जाण्याची जर्नी. त्याच्यामध्ये म्युच्युअल ट्रस्ट लागते. ट्रस्ट झालं की फेथ होतो. पण फेथ आभाळातनं पडत नाही, ट्रस्ट आभाळातनं पडत नाही. हिलरनं सुरुवातीला काही त्याचे कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागतात. पण ते देऊन सुद्धा जर का तुमच्या मनामध्ये जर का खूप डीप लेवलला ट्रस्ट इश्यू असेल तर मग प्रॉब्लेम आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असतो पेशन्स. हिलिंग मध्ये
healing is not a linear process. Healing has no specific trajectory. Healing असं जातं, असं येतं, असं जातं, असं जातं, असं येतं. कारण एक्झाम्पल देतात, हिलिंग इज लाईक पिलिंग अनियन. कांदा सोल्यासारखा प्रकार आहे. एक लेअर काढला की पुढचा लेअर येतो. बरोबर. आता इथे हिलरचा टेक्निकल स्किल्स आणि त्याचं सरेंडर महत्वाचं आहे की मला किती पील करायचं. तर आपला दिसतोय क्लायंट आहे समोर, पैसे देतोय म्हणून पील करत बसा. ओव्हर प्रोसेसिंग इज अ वेस्ट. ठीक आहे. बट आय एम टॉकिंग मोर अबाउट द क्लायंट साइड ऑर द पर्सन हू वॉन्ट्स टू हील. त्यांना पेशन्स ठेवायला लागतो. हो. कारण संस्कार कुठले कुठले असतात, कुठल्या कुठल्या जन्मातले असतात. तुमचं विलिंगनेस किती आहे. तुम्ही तोंडाने बोलताय हो मला बाहेर पडायचं त्याच्यातनं, पण सबकॉन्शियस लेवलला लोकांना हवं असतं ते. मी बघितलंय खूपदा. अशा वेळेला मग काय होतं, त्या क्लायंटला पटत नसतं की तो स्वतःचा रोड ब्लॉक होतोय. आणि मग अशा वेळेला काय होतं, रेझिस्टन्स तुमची एनर्जी जास्त खर्च करतो आणि तुमचा स्पीड कमी करतो, म्हणून वेळ जास्त लागतो. स्पीड, टाइम इज रिलेटिव्ह टू स्पीड. हो बरोबर आहे. बरोबर. स्पीड जास्त तेव्हा टाइम कमी. रिलेटेड आहे दोन्ही व्हेरिएबल्स. तर इथे म्हणजे साईबाबांनी 2 शब्द सांगितले, श्रद्धा आणि सबुरी. हो. हे 2 फार इम्पॉर्टंट ट्रेड्स क्लायंट साईडला. आणि तिसरं महत्वाचं काय असतं माहितीये का, म्युच्युअल रिस्पेक्ट. हा आहे ना फार कमी बोलला जातो. ऍटलिस्ट मला म्हणजे तिथे जरा थोडंसं मी माझी बाबाजींकडे प्रार्थना आहे की आय थिंक ही एनर्जी थोडी जास्त पाहिजे ओव्हरऑल आध्यात्मिक क्षेत्रात, किंवा अंधश्रद्धा नकोय. रिस्पेक्ट पाहिजे म्युच्युअल. आय थिंक रिस्पेक्ट इज अ व्हेरी बेसिक एनर्जी. मी जर का आता तुम्हाला छान गप्पा गप्पा मारतोय पण मी तुम्हाला रिस्पेक्ट करत नाही, यू विल स्टिल नॉट लाईक मी. रिस्पेक्ट महत्वाचा आहे. बरोबर. हा म्युच्युअल रिस्पेक्ट हीलर आणि क्लायंट ह्याच्यामध्ये फार महत्वाचा असतो. आता क्लायंटला रिस्पेक्ट काय पाहिजे की हा व्यक्ती आपल्यालाच कुठेतरी काहीतरी हेल्प करतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही इज डीलिंग इन टू एरियाज ज्याची आपल्याला काडी मात्र कल्पना नाहीये. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा मी काही वास्तूची कामं केलेली आहेत किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला कामं केली आहेत, इट्स आय विल नॉट कॉल इट डर्टी, बट इट्स अ व्हेरी ट्रिकी वर्क. तर तिथे आहे ना तुम्हाला त्या व्यक्तीचा सन्मान ठेवता यायला पाहिजे, यु नो, इन द वे यू कॉम्पेन्सेट दॅट पर्सन. आता ह्याच्यामध्ये फार एक लोकांचं असतं की, आणि मला पण होतं ते ऍक्च्युली, माझा पण तो एक माइंड ब्लॉक बोलू आपण होता, पण तो बाबाजींनी केला दूर की हिलिंगला पैसे कशाला चार्ज करायला पाहिजे. तर मला असं उत्तर आलं, लता मंगेशकर, एखाद्या कंपनीचा एखादा सीईओ असतो मोठा, ती लोक तिथे आहेत, ते करतायत कारण त्यांना ते एक स्किल आहे. लता मंगेशकरांना गाण्याचा आवाज दिला, ते त्यांची दैवी देणगी आहे. त्यांनी त्याच्यावर डेफिनेटली काम केलं ना, 100% केलं, त्यांची स्वतःची मेहनत होती, पण आवाजच नाहीये. आणि तुम्ही दररोज रियाज करताय 3 तास घासून पुसून, त्यांचं तेवढं ते नाव झालं असतं का? बरं नाही. आणि देन शी अर्न मनी थ्रू दॅट, मटेरियल लेवलला, व्हॉट एव्हर, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक करतात. तर तसं हिलिंग पण आहे ना, हे आर्ट सायन्स असलं तरी कुठेतरी ती एक दैवी देणगी असते. तुम्हाला कुठेतरी तो एक वर्षाचा एक स्किल, ते नॅक दिलेलं असतं. त्या दैवी देणगीचा, त्या स्किलचा कुठेतरी एक मटेरियल लेवलला एक टॅली होणं गरजेचं असतं, त्या थेरपिस्टसाठी सुद्धा, म्हणजे त्या हिलरसाठी सुद्धा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो, बोरवेल मध्ये जेव्हा लोक जातात, बोरवेल क्षेत्रात जे लोक काम करतात, त्यांचं काम काय हो, पाणी काढणे जमिनीतनं. हो. कधी कधी 50 फुटावर पाणी लागतं, कधी कधी 500 फुटावर पाणी लागतं. तुम्ही जर का त्यांना म्हणला आम्ही तुम्हाला पाणी काढल्यावर पे करणार, पाणी काढण्याचे किती पैसे घेता सांगा, 50,000 रुपये.
मग असं ते करतात का वडील तुमच्याबरोबर? नाही करत ना. अनफॉर्च्युनेटली हे जे क्षेत्र आहे ना, हे इतकं इनटँजिबल आहे. ते तुम्हाला त्यांना किती स्क्वेअर फूट कळले, तुम्हाला त्या जेवढ्या पाईप्स आत गेल्या त्याच्यावर कळतं तुम्हाला किती मीटर और वॉडेवर किती फीट आत गेले. इथे अनफॉर्च्युनेटली आहे ना, अनकॉन्शियस असल्यामुळे फक्त त्या हिलरलाच कळत असतं की इथे काय काय करायला लागलंय. तर तिथे आहे ना, हिलर लोकांनी पण कुठे डिसएडव्हान्टेज नाही घ्यायला पाहिजे. त्यांनी पण ट्रान्सपरंट केस ठेवली पाहिजे आणि पुढच्या व्यक्तीनं पण आहे ना त्या एनर्जीचं कॉम्पेन्सेशन करायला पाहिजे. कारण हे आहे ना, जर का झालं नाही तर कर्म क्रिएट होतं. एक लक्षात घ्या, जेव्हा हे एक्झाम्पल देतो मी लोकांना, कार घ्यायची आहे. तुम्ही सपोज कार घ्यायची ठरवली आहे. कारमध्ये काय असतो? 4 चाकं, एक स्टिअरिंग, सीट्स, पेट्रोल टँक, काचा, विंडशील्ड. पण मग BMW कार आणि एक कुठली तत्सम मारुती 800 कार सेम आहे का? आता तुम्ही जर का आर्ग्युमेंट घेऊन BMW कारमध्ये गेला, BMW शोरूम मध्ये, आम्हाला कारच पाहिजे ना, तुमच्या कारमध्ये काय वेगळं आहे? हे एवढं, हे बाकी सगळं पडदे बिडदे आम्हाला नकोय, तुम्ही ते काढून घ्या, हे फीचर काढून घ्या, ते रिअर वायपर नको, हे फीचर काढून घ्या आणि तुम्ही आम्हाला मारुती 800 मध्येच ती BMW देऊन टाका. इज द राईट एनर्जी एक्सचेंज? एक्झाम्पल देतोय बरं का, आय एम जस्ट गिव्हिंग अ व्हेरी लेम एक्झाम्पल, आय नो. एनर्जी हिलिंग मध्ये एनर्जी एक्सचेंज डिपेंड्स ऑन तुम्ही काय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये डील करताय. तुमची जर का तुमचा ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक्झाम्पल देतोय 50 युनिट एनर्जी ट्रान्सफॉर्म होणं गरजेचं आहे, तर तेवढी एनर्जी बॅलन्स होणं गरजेचं आहे. आता जर का तुम्ही ती BMW आणि मला गाडी दिली सुद्धा, एक्झाम्पल, पण तुम्ही त्याच्या कर्मात अडकलाय, कारण त्यानं तुम्हाला आहे ना, एक्झाम्पल 25 लाखाची गाडी 5 लाखाला दिली. हो, त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कुठेतरी ती एंट्री आहे. तसंच ह्या एंट्रीज राहतात आणि तिथे हिलर लोक सुद्धा मिस्टेक करतात, बिकॉज ऍट टाइम्स दे फ्लो अ लॉट इन द एम्पथी, सिम्पथी मध्ये जातात, होऊन जाते. बट यू नेव्हर नो व्हॉट आर यू डीलिंग विथ. बरेचदा हिलरला सुद्धा कळत नसतं. म्हणून तिथे, कारण मग काय होतं, तुम्ही जर का त्याचा एक्सपिरियन्स बाजूला केला पण त्या एक्सपिरियन्सला ट्रान्सफॉर्म करण्याची एनर्जी दिली नाही, तर देन यू अक्वायर दॅट एनर्जी, यू बिकम द कंटेनर ऑफ दॅट एनर्जी. म्हणजे पुढचा रिझॉल्व करता करता यू अक्वायर दॅट पर्सन्स एनर्जी. त्यामुळे एनर्जी एक्सचेंज व्यवस्थित क्लॅरिफाय करणे हे फार महत्वाचं आहे. पण अजून एक सांगतो, ऍज अ हिलर, हिलिंग म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? मी ते कॉज अँड इफेक्ट इक्वेशन आहे ना, ते मी जरी सांगितलं तरी, हिलिंग इज अ जर्नी ऑफ वॉकिंग इन अ केव्ह. ही जर्नी तुम्हाला एंड टू एंड डिफाईन सुरुवातीला करता येत नाही. तुम्ही त्याचे पॉकेट्स ठरवू शकता. जसं डॉक्टर बोलतात ना की हे असं दिसतंय, हे ऑपरेशन सर्जरी करायला लागेल, एवढं आमचं असतं, पण ते आता ऐन वेळेला कॉम्प्लिकेशन्स काय येतील आम्हाला सांगता येत नाही. हो, बरोबर आहे. मग तेव्हा जर का पेशंटला चुकून व्हेंटिलेटर लावायला लागला तर वी डोंट नो, चुकून असं झालं तर माहित नाही. सो बिकॉज मेनी थिंग्स यू कॅन नॉट प्री डिसाइड. मेनी थिंग्स ऍट टाइम्स यू सी सो इम्पॉर्टंट की तुम्ही म्हणता अरे हे बाजूला राहू दे, ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तर तिथे कसं होतं, तिथे देन यू कॅनॉट रिअली साइन अ व्हेरी कॉन्क्रीट प्लॅन. 50 रुपये आणि तुमचं होणार, असं नाही होऊ शकत. बरोबर. आणि म्हणून हिलिंग इज अ व्हेरी मॅच्युअर्ड ऍक्टिव्हिटी. बोथ साइड शुड बी मॅच्युअर्ड. हिलर अँड हिलिंग घेणार. मॅच्युअर्ड म्हणजे कसं, हा सेल्फ रिस्पेक्ट आला, ही जी एक जर्नी हिलरची ती पण कळायला पाहिजे. जर का हिलर तुमची जर्नी समजून घ्यायचा प्रयत्न करताय, यू ऑल्सो हॅव एम्पथी or little sympathy, not empathy but sympathy for the journey healer is going to take. बरोबर. इथे 1+1 2 नाहीये. तिथे 0.5 0.25 0.25 0.25 एवढं करून ते 1-2 येणार आहे. त्यामुळे, आणि हे प्रत्येकाला कळावं का नाहीये असं म्हणत, पण समजून घ्यायचा प्रयत्न करावा.
आणि तिथं हिलर लोकांनी पण थोडं ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. हे सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे डॉक्टर काय करतात, ऑपरेशनच्या आधी फॉर्म लिहून घेतात, जगला वाचला आमच्या हातात नाही. हो. आणि स्टील पीपल स्पेंड लॅक्स ऑफ रुपीज ऑन दॅट ऑपरेशन, राईट? बरोबर. देन वाय कांट हिअर बी ट्रान्सपरंट? तर पण आता जे आपण बोलतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिलरनी खूप ट्रान्सपरन्सी ठेवावी, तर आत्ताच्या या सगळ्या डिस्कशन वरनं थोडक्यामध्ये हिलरचं इम्पॉर्टंट पासून ते हिलर पर्यंत किंवा क्लायंट पर्यंत काय सांगाल तुम्ही? पहिली महत्वाची म्हणजे गोष्ट, एव्हरीवन नीड्स हिलिंग. बिकॉज आपण प्रत्येक जण आहे ना कुठल्या ना कुठला तरी ड्रामा सर्कलमध्ये अडकलेलो आहे. ती माय त्यात अडकलोय आपण. आपल्या वेदनांचं शमन झालेलं नाहीये. आपल्याला वाटतं की मी आता मेलो की सगळं संपलं, बट नथिंग, वी ओनली शेड आवर बॉडी. सॉफ्टवेअर आहे ज्या तसं पुढच्या हार्डवेअरमध्ये फिट केलं जातं, आणि मग तेव्हा आपल्याला वाटतं की मला हे लहानपणापासून मला ह्या अशा गोष्टी काय, वाय हॅव एन्झायटी ऑफ हाईट राईट फ्रॉम माय चाइल्डहुड? कारण हे दोज आर अनरिझॉल्व्ड एनर्जीज फ्रॉम द पास्ट. तर त्यामुळे प्रत्येकानं ऍटलिस्ट जो आनंदी नाहीये ना त्यांना एकदा हिलिंगच्या साईडनं माझा आनंद कुठं हिरावून घेतला जातोय त्याचा एक अंदाज बांधावा. जर का त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की हा मेरिट आहे, त्यांनी दे शुड कॉन्टॅक्ट प्रोफेशनल थेरपिस्ट जो तुम्हाला ते समजू शकेल. कॉज आपण म्हणू शकतो कॉज अँड इफेक्ट नाही, त्याला वेदनाशी काही घेणं नाहीये, त्याला इक्वेशनशी घेणं देणं आहे. कॉज अँड इफेक्ट, आउटपुट इनपुट हे सांगत घालता येईल. आणि फाइंडिंग अ राईट पर्सन, एका चांगल्या एनर्जीमध्ये, चांगल्या इक्वेशन मध्ये त्या थेरपिस्ट बरोबर ती एनर्जी, ती जर्नी कम्प्लीट करणे, स्वतः आयुष्यात पुढे जाणे, हे म्हणजे आय थिंक बाबाजी सांगतात की हे इम्पॉर्टंट आहे. हे अर्जंट अजून झालेलं नाहीये, पण हे 5-10 वर्षात अर्जंट होणार आहे. आणि मी माझे शब्द नाही सांगत, त्यांचे शब्द सांगतोय. इट इज गोइंग टू बिकम अर्जंट. तर आता लोकांनी हिलिंग शिकावं का? शिकावं. पण त्यांनी एक भाबडा थॉट असतो आपल्यामध्ये की मी एखादं हिलिंग शिकलो आणि मी ते चक्र असं ऍडजस्ट करतोय, बॅलन्स करतोय म्हणजे ऑल इज गोइंग गुड. नो, हिलिंग हा डेप्थ वाला टॉपिक आहे. त्या डेप्थ मध्ये ऍटलीस्ट एकदा तरी आयुष्यात माणसाने बसावं, स्पेशली त्याच्या क्रिटिकल पॉइंटला. ह्या एनर्जी जास्त जाणवतात जेव्हा स्पेशली लोकांच्या राहू केतू शनीच्या दशा चालू असतात. दॅट इज द राईट टाइम फॉर ट्रान्सफॉर्मेशन. राहू केतू शनी या ट्रान्सफॉर्मेशन एनर्जीज. त्यामुळे ज्या लोकांच्या पत्रिकेच्या अनुषंगाने बघायचं झालं तर ते या राहू केतू शनी दशेतनं जात आहेत त्यांच्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला इथे हेल्दी प्रॅक्टिसेस पण येत आहेत. म्हणजे तुम्हाला मी साधना समजून सांगेल, ही साधना इज लाईक बिल्डिंग इम्युनिटी. म्हणजे आता मी सपोज एखाद्याची कॅन्सर सर्जरी झाली, पण एखादा माणूस आता साईड बाय साईड त्यानं साधना घेतली ज्याच्यामध्ये तो त्याचं हेल्दी डाएट मेंटेन करतोय, त्याला जे डूज अँड डोंट्स फॉलो करतोय, मग तुमच्या आरोग्याची शाश्वता कैक पटीनं वाढते. तसंच तुमची आध्यात्मिक प्रगती आहे ती कैक पटीनं वाढते. कधी कधी लोकांना ट्रॉमा, ड्रामा आणि अनहिल्ड पार्ट साधनेकडे घेऊनच जात नाहीत, कारण ते तिथंच फिरवत ठेवतात माणसांना. त्यामुळे कित्येक लोकांचं हे पण मी बघितलंय की त्यांची सुरुवातीला हिलिंग झाले, नंतर त्यांनी साधना घेतली अँड दे आर व्हेरी हॅपी. काही लोकांना सुरुवातीला हिलिंग झाले, सुरुवातीला साधना दिली. काही वेळेला मी लोकांना सांगतो की टफ नट असतात ना, अक्रोड असतो, म्हणजे काही टफ जे नट्स असतात त्यांना ना ब्रेक करायचं नसतं, त्यांना भिजवायचं असतं, मऊ करून सोलायचं असतं. काही कार्मिक पॅटर्न्स असतात ना ते साधनेनं मऊ करायला लागतात आणि मग ते ब्रेक करता येतात. त्यामुळे जे माझे क्लायंट्स ज्यांनी हिलिंग घेतलं त्यांना मी ऑब्व्हियसली रेकमेंड केलं, फोर्स कधीच नाही, त्यांना मी रेकमेंड केलं की तुम्ही साधना करा, बिकॉज यू हॅव टू ओनली गो अहेड. कारण आयुष्य चालत राहणार आहे. आता माझ्या सगळ्या जखमा गेल्या, असे नवीन लेसन्स असतील, नवीन लर्निंग असतील की जिथे मला परत वेदना होणार आहे, परत रिपेअर करायचं. हिलिंग इज नॉट अ वन टाइम ऍक्टिव्हिटी इन दॅट वे. हे परफेक्ट ग्राउंड आहे.
आणि त्यांनी त्या जर्नीमध्ये पुढे जावं आणि पेशन्स ठेवा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या ज्या हिलिंग जर्नीज आहेत, आता हिलिंग ही दररोज करण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे दररोज सेशन केलं बाबा, मोर इज नॉट मेरियर. त्या हिलरला पेस ठरवायला लागतो हिलिंगचा. मग कधी कधी एक सेशन 1.5 महिन्याच्या 2-2 महिन्याच्या गॅपने होतं. बरं. पण ते त्या पेसने जायला लागतं आणि लोकांच्या जर्नी 1.5-1.5, 2-2 वर्ष चालतात. आणि मग कसं होतं, हिलिंग ही अभ्यासी गोष्ट कशी आहे, असं केलं का शाळांनी पॅटर्न, पहिली ते 10वी भरपूर अभ्यास करायचा, 10वीत परीक्षा द्यायची नाही. पहिलीचा अभ्यास झाला की पहिलीची परीक्षा, दुसरीचा झाला की दुसरीची परीक्षा. रिफ्लेक्ट करायला आपल्याला उसंत लागते. हो, मला हे कळलंय का, मला हे जमलंय का, माझ्यामध्ये चेंज झालंय का. बरोबर. म्हणून हिलिंग मध्ये पण पॉझेस लागतात. हिलिंग मध्ये रिफ्लेक्ट करायला संधी लागते, ते कनेक्शन लागतात. अशी करून ती जर्नी मोठी होते. तर ती जर्नी करावी माणसाने, असं माझं म्हणणं आहे. हिलिंग प्रत्येकाने करावं, वयाचं बंधन नाही. कित्येक लोक म्हणतात की आता आम्ही 70 वर्षाचे झालो, काय करून होणार. उलट दॅट्स द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह फॉर युअर नेक्स्ट लाईफ. तुम्ही ओझं घेऊन जाणार, हेच ओझं घेऊन परत येणार आहे. ऍटलिस्ट तुम्हाला आत्ता माहिती आहे की हे ओझं कशामुळे, बरंचसं पुढच्या जन्मात तुम्हाला माहित पण नसतं हे ओझं कुठं आहे. हो, बरोबर आहे. तर ह्या जन्मात सोडून जावा ना. साधना पण करा, ह्या पण गोष्टी करा. आता साधना आणि जेव्हा हिलिंग जेव्हा एकत्र जातं ना, तर ते प्रचंड प्रचंड धारदार अस्त्र बनतं. कारण आता काय, इथे सर्जरी पण होते. कारण आता तुम्ही जे हील कराल ना, ते परमनंटली हील होईल. पण नवीन कुठलं तरी एक हिलिंगचा दिशा दिसते. हिलिंग, साधना, आत्म्याचं इव्हॉल्युशन, ह्युमन डेव्हलपमेंट, हे अशीच जाते. सपोज एखादा माणूस रिलेशनशिप मध्ये, खूप लोकांचं बघतो, बिकॉज ऑफ व्हॉट दे सफर इन देअर अर्ली लाईफ, दे आर नॉट एबल टू मेंटेन गुड रिलेशनशिप्स. त्यामुळे असं नाही की फक्त आत्म्याचा प्रवास, आयुष्याची ओव्हरऑल क्वालिटी नीट होण्यासाठी, हे जे आपण जगतोय दररोज डे टू डे, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा हिलिंग खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जेवढी साधना महत्वाची आहे तेवढंच हिलिंग महत्वाचं आहे, किंवा कदाचित थोडं जास्त असेल. फरक एवढाच आहे की साधना ही स्वतः करण्याची गोष्ट आहे, हिलिंग ही दुसऱ्यानंच करण्याची गोष्ट आहे. सेल्फ हिलिंग चालत नाही. सर, खूप छान सांगितलं. आणि प्रेक्षकांनो, तुम्हालाही आत्ता हिलिंग म्हणजे काय आणि इफेक्टिव्ह हिलर आणि हिलिंग जो करून घेणार आहे त्याच्या सुद्धा काय क्वालिटीज असायला पाहिजे, त्यांनी किती कोऑपरेटिव्ह दोघांनी असलं पाहिजे, हे सगळं नक्कीच मला वाटतंय तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि ह्या सगळ्या ज्या सरांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच कळाल्या असतील. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला हा आजचा एपिसोड, आजचा भाग जर नक्की आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हिलिंगवरचा हा पार्ट 1 आहे. दुसरा पार्ट घेऊन आम्ही लवकरच येणार आहे. त्याच्यामध्ये दीपक सर अजूनही आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. जो ईमेल ID आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, त्याच्यामध्ये आपल्या काही शंका, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्याचे आम्ही निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि परत हा भाग जो आपला आहे तो आपण पुढे चालू ठेवणार आहे. आज दीपक सरांनी जी आपल्याला माहिती सांगितली ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.